चला सुरुवात करूयात N4 च्या पहिल्या कांजीने. पहिली कांजी आहे सुमू. सुमू याचा अर्थ होतो राहणे. ओके, लिव. सो मी तुम्हाला प्रत्येक एक कांजी सांगत असताना कांजीचं ओनियोमी म्हणजे चायनीज नाव, कुनियोमी म्हणजे जपानी नाव, अर्थ आणि ती कांजी कशी लक्षात ठेवता येईल या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. तर ठीक आहे. तर त्याच पद्धतीने आपण कांजीचा स्टडी करूयात म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळ्या कांजी लक्षात राहतील. करायची सुरुवात? चलो. सगळ्यात पहिली जी कांजी येते ती आहे सुमू. सुमू या कांजीचं ओनयोमी आहे जू, जू. कुनयोमी आहे सुमू, सुमू. अर्थ होतो लिव, राहणे, लिव. ओके. या ठिकाणी कांजीचे खाकीजून म्हणजे कशी काढायची हे तुम्ही बघू शकता. बट त्याच्या प्रॅक्टिससाठी तुमच्याकडे ऑलरेडी पीडीएफ आली असेल किंवा ते प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त आता लक्षात ठेवायचंय कांजीचा अर्थ ओनियोमी, कुनियोमी. ती कशी लक्षात ठेवायची? या ठिकाणी जो पार्ट आहे याला म्हटलं जातं निम्बेन म्हणजेच हितो. हा पार्ट ज्या कांजीमध्ये येईल त्याचा अर्थ होतो माणसाशी निगडीत ती कांजी. पुढे आहे हितोवा माचिनो म्हणजे एका सिटीचा, ओमोना म्हणजे महत्वाचा, जुमिन जुमिन म्हणजे सिटीजन. ठीक आहे. म्हणजे माणूस हा त्या सिटीचा खूप महत्वाचा सिटीजन असतो. अशा पद्धतीने ही कांजी तुम्ही लक्षात ठेवू शकता.